हे भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। हे भागवत भगवान की है आरती, हे भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। ये अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है पंचम वेद निराला, नवज्योति जगाने वाला, नवज्योति जगाने वाला, नवज्योति जगाने वाला। हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, हे जग के मंगल कारती, पापियों को पाप से तारती। हे भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। या भागवताची या रामायणाची फक्त आरती केली म्हणून उद्यापासून 5-5 जोड पेज जा आरती करण्याकरता। आरती जरी केली शेवटच्या दिवशी सर्वांनाच आरती आणायची आहे। 31 तारखेला आपला 31 डिसेंबर चांगला होईल। 1 जानेवारीपासून आपला काल आहे, मग 31 डिसेंबर 2025 चांगला जावा म्हणून चांगली आरती करा। आरती केली की मग दुसरा सूर्योदय चांगल्या दिवसाचा होणार, म्हणजे पुढचं वर्ष सुद्धा आनंदात जाणार। म्हणून फक्त रामायणाची आरती केली, पापियों को पाप से तार। आपण एवढं पाप केलेलं आहे का? जेवढं पाप वाल्मिक ऋषींनी केलं एवढं पाप केलं का आपण? वाल्मिक ऋषीला राम म्हणता येत नव्हतं, राम आपल्याला म्हणता येते ना, लोकांना म्हणता येतं तरी म्हणत नाही राम। म्हणून म्हणतात ना बाबा, आपलं भाग्य आहे, आपलं सर्व शरीर देवाने चांगलं दिलेलं आहे। ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत। आमचे हरिभक्तपरायण शिवकुमार महाराज बघा, देवांनी त्यांना अपंग केलेलं आहे। बघा, ज्याला पाय नसतात ना त्याला विचारा पायाची किंमत। त्यांना महाराजांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं। एक पायचं देवानी कमी केलेले, पण बुद्धी भरपूर असते बरं का। ज्या माणसाला देव एखादं पायचं कमी देतं ना, भरपूर बुद्धी दिली जाते। कितीही बुद्धी असली तरी काही वेळेस माणसाला परावलंबी राहता येत नाही, कारण देवानी पायचं कमी दिलेलं आहे। पाय नसल्यामुळं पायाची कमी भासते। ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला दात नाही त्याला विचारा दाताची किंमत। जोपर्यंत दात असतात ना लोक काही बी खाता। मग पहिले दात दुधाचे आणि दुसरे खायचे की काही बी खायचे। एक दात जर तुटला दुसरा जर बसवायचा असेल, कशाचा बसवता काय माहित, बोकळ्याचा बसवला की काय, आपल्याला काय करणार जाऊ द्या। म्हणजे दात एक दात जर तुटला तर 5,000चा आहे, कशाचा बसवता माहित नाही। एक डोळा जर गेला कशाचा बसवता 10 पाठवते, तो डोळा पाठव तिकडे तरी म्हणे चांगलं दिसते, कशाचा राहतो काय माहित। अरे देवाने दिलं त्याचं महत्व कळालं नाही। भगवान परमात्म्याने सर्व शरीर आपल्याला फुकटात दिलं, सर्व शरीर चांगलं दिलं, एकही पार्ट खराब नाहीये। ज्याचे पार्ट खराब आहे ना त्याला विचार। म्हणून भगवान परमात्मा आपल्याला तारण्याकरता या पृथ्वी तलावर देवानी ग्रंथ ठेवले, ग्रंथामध्ये त्यांची आठवण ठेवली। आणि देवापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आहे, आणि जो देवाचं नाव घेतो तो भवसागरातून पार होतो। ज्यावेळेस नौकेतून तो केवट, उद्या कथा येणार 2-3 दिवसानंतर, भगवान परमात्म्याला गंगेच्या पलीकडे घेऊन जातो ना, तर देव म्हणतो केवटा तुला काय देऊ? भगवान परमात्मा, जसं मी तुम्हाला नावेमध्ये बसून या तीरावरून त्या तीरावर नेलं
तसं मला देवा तू ह्या भवसागरातून त्या परलोकापर्यंत तार. जैसा अपने पार लगाया है हमको भवसागर से पार लेकर जाना. म्हणून भवसागरातून तारण्याकरता देव अवतार नाही. दुसरं कारण. तिसरं कारण द्वारपाल हरी के प्रिय दो जय अरु विजय जान सबको. द्वारपाल हरि के प्रिय दो जय अरु विजय जान सबको. द्वारपाल हरि के प्रिय दो जय अरु जय जान सबको. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. सिया राम बोलो राम सिया राम. द्वारपाल हरि के प्रिय देहू जय अरु विजय जाम सबको. भगवान परमात्म्याचे दोन द्वारपाल होते. एकाचं नाव जय आणि विजय. आणि हे जय विजय देवाचे द्वारपाल होते. त्यांनाही गर्व झाला. देवाच्या भेटी करता सनकादी ऋषी आले होते. त्या जय विजयाने सनकादी ऋषीला सांगितलं थांबा. देवाची भेट होऊ दिली नाही. त्यावेळेस सनकादी ऋषींना राग आला आणि शाप दिला की तुम्ही असुर व्हा. विप्रच्या पती दुनन भाई आमस असुर देहती न पाही. आमस असुर देहती न पाही. असुर झाले होते ते जे विजय हिरण्यकश्यप हिरण्याक्ष. त्यानंतर ते दोन राक्षस रावण कुंभकर्ण. नंतर तेच राक्षस शिशुपाल दंतवक्र. बघा भक्ताचे तीनच अवतार. देवाला 4 अवतार घ्यावा लागले मारण्यापेक्षा. म्हणजे देवापेक्षा भक्तापेक्षा देवाला जास्त अवतार घ्यावे लागले. हिरण्याक्षला मारण्याकरता वराह. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नृसिंह देवाचे 2 अवतार. नंतर दोन्ही राक्षसांना मारण्याकरता 1 अवतार. म्हणजे देवाचे 4 अवतार भक्ताचे 3 अवतार. म्हणजे भक्तापेक्षाही देवाला जास्त. त्यांनाही शाप दिला होता. त्यांच्या उद्धाराकरता भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. चौथं कारण सांगतात अवताराचं. एक कल्प सुर देखी दुखारी समर जलंधर सम सब हारे. आतु शाप हरी दीनी प्रणामा. कौतुक निधि कृपाल भगवाना. एक जन्म कर कारण इहा. 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 धरी
की राम धरी नर देहा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन एक जन्म कर कारण इहा जही लगी राम धरी नर देहा. एक कारण हे जालंधराचं रूप घेतलं होतं. जालंधराच्या पत्नीचं नाव वृंदा माता. वृंदा जोपर्यंत तप करत होती तोपर्यंत जालंधर म्हणत नव्हता बरं का. काही काही लोकांनी मागे ऐकलं की माणसाने पुण्य केलं की बाईला लागतं आणि बाईनं पुण्य केलं की माणसाला लागत नाही. असं नाही बरं का. माणसाने जरी पुण्य केलं तर बाईला लागतं आणि बाईने जरी पुण्य केलं तर माणसाला लागतं. काय काय ऐकण्यात माणसाचं असं वाटतं. आता तुम्ही पंढरपूरला गेला माणूस घरी राहिला, माणसाने पाठवलं म्हणून गेले ना. तुम्ही कथेत आले, माणसं घरी आहे, बिचारा ना तू सांभाळत असतील. तुम्हाला तर कथेला येऊ देत आहे ना. हा मग त्यांना पुण्य लागणार नाही का? तुम्हाला पाठवलं ना म्हणजे त्यांना पुण्य घरी आहे. माणसाने जरी पुण्य केलं तर बाईला लागतं, बाईने जरी पुण्य केलं तर माणसाला लागतं. फक्त पाप. लोक म्हणतात बाईचं पाप माणसाच्या डोक्यात जाऊन असं नाही बरं का. ज्याचं त्याचं पाप त्यालाच भोगावं लागतं.